बरेचदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण तरीही पदरात अपयश पडते. कधी घरात पैशांची कमतरता भासते, तर कधी कामात सतत अडथळे येतात. आपण विचार करतो की नशीब कधी साथ देईल. मित्रांनो, आपल्या शास्त्रात असे काही छोटे छोटे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यासाठी मोठ्या खर्चाची गरज नसते. गरज असते ती फक्त विश्वासाची आणि श्रद्धेची. आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 1 रुपयाच्या नाण्याचा असा एक चमत्कारिक उपाय, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि भाग्योदय घडवून आणेल. हा उपाय नेमका काय आहे आणि तो कोणत्या दिवशी करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 रुपयाचं नाणं हे केवळ चलन नाही, तर ज्योतिषशास्त्रात 1 रुपयाच्या नाण्याला अधिक महत्त्व आहे. जेव्हा आपण हे नाणं विशिष्ट मंत्रांनी किंवा श्रद्धेने अर्पण करतो, तेव्हा ते आपल्या जीवनातील अडथळे खेचून घेण्याचे काम करते. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात. हा उपाय शक्यतो शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी केल्यास अत्यंत प्रभावी ठरतो. सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचे किंवा चांदीचे ताट घ्या. तुमच्याकडे जर तांब्याचे किंवा चांदीचे ताट नसेल, तर तुम्ही साधे स्टीलचे ताट देखील वापरू शकता. त्यावर थोडे अक्षता म्हणजेच तांदूळ ठेवा. 1 रुपयाचे स्वच्छ नाणे ठेवा. नाण्यावर थोडे केशर किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती, म्हणजे कोणतीही इच्छा असो, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, संतती सुख, कर्जमुक्ती, ती आपल्या मनातल्या मनात देवाकडे व्यक्त करा. त्यानंतर हे नाणं एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मनात कोणतीही शंका ठेवून केलेले उपाय कधीच फळ देत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. नाणे हे स्वच्छ असावे. तसेच नाण्यावरती कोणते डाग, तुटलेले असे घाणेरडे नाणे घेऊ नये. हा उपाय कोणाचे वाईट करण्यासाठी करू नका, तर केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी या नाण्याचा उपयोग करा. हे 1 रुपयाचं नाणं जरी दिसायला छोटं असेल, तरी 1 रुपयाचा हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.